आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने करूया। तर राज्यात 29 महापालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे। 29 महानगरपालिकांमधील 2869 जागांसाठी एकूण 15,931 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। गुरुवारी मतदान तर शुक्रवारी मतमोजणी होणार आहे। सर्वांचं लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे आहे। जवळपास 9 वर्षांनंतर होणारी महानगरपालिकांची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे। पारंपरिक प्रचाराचं तंत्र बदलून यंदा सर्वच पक्षांनी मतदारांशी संपर्क साधण्यासाठी नवीन प्रयोग सुद्धा केले। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी मुंबईमधून सागर कुलकर्णी हे जोडले गेलेले आहेत। ठाण्यामधून माहिती देतील रिजवान शेख, पुण्यामधील माहिती आपल्याला देणार आहेत अविनाश पवार, संभाजीनगरमध्ये मोहसिन शेख हे आहेत, तर नागपुरातून सगळे अपडेट्स आपल्याला देणार आहेत प्रवीण मुधोळकर। आणि सुरुवातीला आपण मुंबईचा आढावा जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात। सागर, मुंबईमध्ये नेमकं कुणाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळणार आहे? एकंदरीतच इतक्या दिवसांचा जो प्रचार सुरू होता, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या, यानंतर आता मुंबईमधील असे कोणते प्रभाग आहेत जिथे आपल्याला चुरस पाहायला मिळेल? मुंबईमध्ये 227 वॉर्ड आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने यावेळेसचा जो मुद्दा होता तो मराठी अस्मितेचा आणि मराठी माणूस या केंद्रबिंदूवर सगळी निवडणूक फिरल्याचं दिसून येतं। एका बाजूला ठाकरे बंधू जे गेले 20-22 वर्ष एकमेकांचं तोंड देखील पाहत नव्हते, जाहीररित्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते, ते ठाकरे बंधू मतांसाठी का होईना, राजकारणासाठी का होईना पण एकत्रित आलेले दिसून आले आणि दोघेही गळाभेटी आणि एकत्रित सगळीकडे प्रचार करताना दिसले। परिवारांमधला हा वाद स्वतःच्या राजकारणासाठी आहे असा आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला आणि अर्थात भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी मुंबईमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये जी विकासाची कामं केली त्याचा डंका वाजवला आणि विशेष म्हणजे जे कामं विकासाची थांबवली ती ठाकरेंनी कशी थांबवली हे सांगण्याचा प्रयत्न आवर्जून केला गेला। प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये या गोष्टीनंतर कालांतराने उद्योगपतींची नावं घेऊन एकमेकांवर प्रचंड आरोप ठाकरे बंधूंनी आणि भाजप शिवसेनेच्या वतीने एकमेकांच्या वतीने केला। शिवतीर्थ इथे झालेल्या, शिवाजी पार्क इथे झालेल्या ज्या सभा आहेत या फार महत्त्वाच्या होत्या। एका बाजूला ठाकरे बंधूंनी राज्यामध्ये एकमेव सगळ्यात मोठी सभा शिवाजी पार्क इथे घेतली होती आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी केल्याचं दिसून आलं। पण मराठी माणूस, मराठी माणसाची अस्मिता आणि अस्तित्व या मुद्द्यांवर ठाकरे आवर्जून मताचा जोगवा मागताना दिसले, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र मराठी माणसाच्या नावावर राजकारण ज्यांनी 25 वर्ष ठाकरेंनी केलं त्यांनी मराठी माणसाला बाहेर जे पाठवलेलं आहे आणि फक्त मराठी मुंबई ही अस्मिता फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आहे, स्वतःचे राजकीय पोळी भाजण्यासाठी आहे असे आरोप केले। यामुळे मराठी माणूस आणि मराठी माणसाची अस्मिता या मुद्द्यांवरचा हा राजकारणाचा डाव नेमका ठाकरेंचा किती यशस्वी होतोय, त्याला भाजप किती उरून पुरतंय आणि मुंबईचा मतदार नेमका काय करतोय हे उद्या मतदानाच्या माध्यमातून कळेल। मुंबईकर किती मतदान करतात यालाही फार महत्त्वाचं आहे, कारण की मुंबईमधलं जे मतदानाचा टक्केवारी आहे तो इतर महापालिकांच्या तुलनेने कमी असतो। यंदा जवळपास 12 लाख दुबार नावं ही कमी झालेली आहेत। यामुळे एक अंदाज असा वर्तवला जातोय की मागील वेळेस 2017मध्ये जवळपास 54% मतदान मुंबईत झालं होतं, त्यापेक्षा अधिक मतदान यावेळेस होईल आणि मुंबईची जनता कुणाच्या हातात महापालिकेचं नेतृत्व द्यायचं, महापालिकेवर झेंडा फडकावायचा याचा निर्णय करते। निश्चित। आणि सागर, तुम्ही सोबत राहा, यानंतर आपण पुण्याचा आढावा जाणून घेणार आहोत। यासाठी आपल्यासोबत अविनाश पवार आहेत। अविनाश, पुणे गाजलं या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान, ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या या कारणामुळे। कोणते असे प्रचाराचे मुद्दे होते जे सर्वाधिक गाजले? या व्यतिरिक्त राजकीय समीकरणं कशी आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी यांच्यासाठी ही निवडणूक किती प्रतिष्ठेची असणार आहे? एकंदरीतच पारडं कुणाचं जड आहे? ऋतुजा, आपण पाहतो की पुणे महानगरपालिकेची निवडणूक ही संपूर्ण राज्यामध्ये गाजली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण जसं म्हटलं तसं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा जो मुद्दा आहे तो राज्याच्या पटलावर हा निर्णायक ठरेल किंवा पुढे निवडणुकीमध्ये कशी गणितं जुळत आहेत हे पाहावं लागेल। त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या असं म्हणता येईल। सुरुवातीला भाजपने अगदी 125 पेक्षा अधिक जागा आम्ही मिळू अशा पद्धतीचा जो काही एक नेरेटिव्ह हा पुणेकर मतदारांसमोर उभा केला होता, त्याला छेद देत जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खऱ्या अर्थाने इथे
सगळं जे काही महानगरपालिकेचं निवडणुकीचं वातावरण आहे ते ढवळून काढलं. कारण सुरुवातीला भाजपची जी बंड होती त्या बंडामधले अनेकशे उमेदवार होते ते राष्ट्रवादीकडे गेले. अजित म्हणजे 3-4 महिन्यामध्ये जे भाजपला शक्य नाही झालं ते 3-4 तासामध्ये अजित पवारांनी प्रवेश करून अगदी ताकदीचं पॅनल हे भाजप समोर उभं केलं. आणि दुसरीकडे जर आपण म्हटलं तर काँग्रेस असेल, त्याच्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, हे कुठेतरी याच्यामध्ये मागे पडल्याचं दिसलं. कारण युतीची चर्चा ही शेवटपर्यंत झाली मात्र युती झालीच नाही. त्याच्यामुळे ऐन वेळेस एकनाथ शिंदे गटाला आपले उमेदवार उभे करावे लागले. एकूणच 165 जागांच्या आसपास जेव्हा हे सगळं पॅनल उभं करायचे तर त्याच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती. हे सुरुवातीला सगळं गाजलं. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो आहोत की पुणे महानगरपालिकेमध्ये खरं तर याच्या अगोदर ज्यांची सत्ता होती राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा याच्या बाबतीत मात्र इथे बीजेपीचं जे काय आहे ते वर्चस्व आहे. मागच्या काही काळामध्ये बीजेपीने ही वातावरण निर्मिती केली होती मात्र अजित पवार यांनी अनेक मुद्दे हे टप्प्याटप्प्याने समोर आणले. आता ज्या पद्धतीने पीएमपीएल आणि मेट्रो ही फ्री देणार हे जे मुद्दे आहेत ते कुठेतरी परिणामकारक ठरताना दिसत आहेत. एकूणच या मुद्द्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अजित पवार यांनी पूर्णपणे इथे तळ ठोकला होता. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेसचा जर हर्षवर्धन सपकाळ आणि सतेज पाटील यांच्या व्यतिरिक्त इथे कोणी जास्त फिरकलेले दिसले नाही. एकनाथ शिंदेंनी देखील काही ठराविक सभा घेतल्या. त्याच्यानंतर मनसेचे राज ठाकरे तर अगदी शेवटच्या दिवशी कुठेतरी त्यांचं दर्शन झालं. अशा पद्धतीने जर संजय राऊतांची एक सभा झाली असं बाकीच्या पक्षांनी तर अगदी ही निवडणूक सोडूनच दिली होती काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. एकूणच याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि जे काही शरद पवार गट एकत्र येऊन लढत होते यांच्यामध्येच खरं तर आता ही जी लढत आहे ती दिसून येत आहे. आता सुप्रिया सुळे देखील काही उशिराने याच्यामध्ये प्रचारामध्ये सहभागी झाल्या मात्र त्यांनी देखील आता अजित पवार यांच्या खांद्याला खांदा भिडवून प्रेस घेतली. एकूणच या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर अजित पवारांनी कुठेतरी मुसंडी मारल्याचं दिसतं. आणि ज्या पद्धतीने भाजपची बंडखोरी होती अमोल बालवडकर असतील, धनंजय दावदा असतील, पूजा मोरे यांच्या बाबतीतले जे काही झालेले भावनिक माघार या सगळ्या गोष्टींच्या याच्यावर इनिशिएट तयार करून अजित पवारांनी स्वतःची एक मोड बांधली. आणि आता ज्या पद्धतीने 125+ भाजप वाटत होतं मात्र कुठेतरी अजित पवार याच्यामध्ये मुसंडी मारताना दिसत आहेत. एकूणच हे सगळं जे वातावरण आहे ते ढवळून निघालं. पुणे महानगरपालिकेच्या बाबतीत तसं पाहायला गेलं तर इथं वाहतूक कोंडीचे प्रश्न आहेत, कचऱ्याचे प्रश्न आहेत मात्र याच्यावर कुठेच वाच्यता होताना दिसत नाही. 5चा अलार्म म्हणून अजित पवारांनी त्याच्यावरच अजून हे केलं. आणि जाता आता कालच्या प्रेसमध्ये जो एनडीटीव्हीने सगळ्यात मोठा खुलासा केलाय की सिंचन घोटाळा तो कुठेतरी परिणामकारक संपूर्ण राज्याच्या राजकारणावर ठरताना दिसेल. मात्र पुणे महानगरपालिकेचा आता महापौर कुणाचा होणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं. अगदी. आणि याच पुण्यामध्ये अजित पवार यांनी सर्वाधिक सभा सुद्धा घेतलेल्या आहेत. अर्थात याचा फायदा त्यांना किती होतो हे आगामी काळामध्ये स्पष्ट होणार आहे. तुम्ही सोबत राहा विनाश. यानंतर आपण ठाण्यामध्ये जाणार आहोत. रिजवान, ठाण्यामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. मात्र ठाण्यामध्ये गेल्या काही काळापासून जे आरोप प्रत्यारोप झाले, दावे प्रतिदावे झाले, यामध्ये प्रचाराचे नेमके मुद्दे नेमके कोणते होते आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेंसाठी हा बालेकिल्ला राखणं किती आव्हानात्मक असणार आहे. त्या व्यतिरिक्त आता ठाण्यामध्ये महापौर कोण होणार याची चर्चा रंगत असताना ठाणेकर कुणाला याची जबाबदारी सोपवणार, काय अंदाज आहेत? दीपाली, नक्की आपण जर पाहिलं तर ठाणे महापालिकेमध्ये 9 प्रभाग समिती आहे आणि याच्यामध्ये 16 लाखपेक्षा जास्त जे ते मतदार आहेत. तर 8 लाख जे पुरुष आहे, 7.5 लाखपेक्षा जास्त ती महिला मतदार याच्यामध्ये आहे. तर 12,500पेक्षा जास्त जे कर्मचारी आहे त्या या मतदानामध्ये लावण्यात आलेले आहे. तर दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाजप आणि शिवसेना यांची युती जी आहे ती ठाणे महापालिकेवरती आहे. 87 जागेवरती शिवसेना शिंदेगड लढत आहे तर 40 जागेवरती जे आहे ती भाजप लढत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट जरी राज्यामध्ये एक घटक पक्ष असला सत्ताधारी पक्षाचा तरीसुद्धा ठाण्यामध्ये जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र स्वबलावर लढत आहे. आणि कुठेतरी 75पेक्षा जास्त उमेदवार जे आहेत ते ठाणे महापालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या माध्यमातून उतरवण्यात आहे. तर काँग्रेसने जे आहे ते 96 जागेवरती स्वतंत्र लढत आहे. तर कुठेतरी मनसे, उबाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटा यांची युती आहे. तर 63 जागेवरती उबाटा लढत आहे ठाण्यामध्ये. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट 43 जागेवरती ठाणे महापालिकेवर लढत आहे. तर मनसे 28 जागेवरती लढते. परंतु आपण जर पाहिलं तर मोठ्या ज्या पद्धतीने ठाणे महापालिकेवरती निवडणूक झाली नाही आहे, मतदान झालं नाही आहे,
त्याच अगोदर 7 उमेदवार जे आहेत ते शिंदे गटाचे बिनविरोध निवडून आलेले आहे आणि कुठेतरी ज्या दिवशी माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यातल्या आदल्या दिवशी आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जेवढे अपक्ष उमेदवार होते या सर्व अपक्ष उमेदवारांना कुठेतरी घरी बोलत आणत आणि कुठेतरी अर्ज जो आहे तो मागे घेण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा आमिष जो आहे तो देखील दाखवण्यात असा आरोप जो आहे तो मनसेच्या माध्यमातून घेण्यात आला होता। परंतु विशेषतः सर्वांचं लक्ष होता की ठाण्यामध्ये अनेक मोठे नेते जे आहेत ते या ठिकाणी सभा घेणार, परंतु कुठल्याही मोठ्या नेत्याने या ठिकाणी सभा घेतली आहे, देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो, फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीच आपली सभा घेतलेली आहे आणि या सभेच्या माध्यमातून राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे या दोघही बंधूंनी जे आहे ते एकनाथ शिंदे वरती कुठल्याही प्रकारची टीका जी आहे ती केलेली नाही। फक्त क्लस्टरचा मुद्दा असो किंवा बिनविरोध जे उमेदवार निवडून आलेले आहे यांच्याचवरती फक्त त्यांनी टीका केलेली आहे, तर इतर कुठलाही मोठा नेता चेहरा जो आहे तो ठाण्यामध्ये सभा घेतली। विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत जी गडकरी रंगायतामध्ये पार पडली असा उल्लेख होता की देवेंद्र फडणवीस हे देखील ठाण्यामध्ये सभा घेणार, परंतु कुठलाही धक्का एकनाथ शिंदेंना बसू नये यासाठी महायुतीच्या नेत्यांनी याची खबरदारी घेतलेली आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कुठलीही सभा जी आहे ती ठाण्यामध्ये घेतलेली नाहीये आणि विशेषतः कल्याण फायदा तोटा नेमका कोणत्या पक्षाला होतो हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे। खरं आहे रिजवान, तुम्ही सोबत राहा। यानंतर आपल्याला संभाजीनगरचा सविस्तर आढावा जाणून घ्यायचा आहे। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, संभाजीनगरमधील युती अत्यंत नाट्यमय पद्धतीने तुटलेली होती आणि त्यानंतरची आता राजकीय समीकरणं नेमकी कशी आहेत, कुणाचं पारडं या ठिकाणी जड आहे? दीपाली, नक्कीच संभाजीनगरची निवडणूक एकीकडे आणि महाराष्ट्राच्या महानगरपालिकेची निवडणूक एकीकडे अशी सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली। कारण या निवडणुकीत सर्वाधिक जर चर्चा झाली असेल तर ती संभाजीनगरची झाली। सुरुवातीला आपण बघूया की सुरुवातीला भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपावरून जोरदार बैठका झाल्या, चर्चा झाल्या, शेवटी युती तुटली। त्यानंतर जे राडे झाले, शिवसेनेत शिरसाटांच्या घराबाहेर राडा झाला, त्यानंतर भाजप कार्यालयात अतुल सावे मंत्री जे आहेत, भागवत कराड जे खासदार आहेत त्यांच्या गाडीवर भाजपच्या नाराज उमेदवारांनी, इच्छुक उमेदवारांनी राडा केला। यामुळे 2-3 दिवस गाजले। त्यानंतर पुढचा टप्पा होता एमआयएमचा। एमआयएममध्ये देखील नाराजीवरून जोरदार राडा झाला, इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला। या सगळ्या घडामोडी घडल्या आणि त्यानंतर प्रचाराच्या मुद्द्यावर जर आपण आलो तर प्रचार सभा बघितल्या तर एमआयएम आणि भाजप, शिवसेना हे तीनही पक्ष आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। भाजपचे जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस संभाजीनगरला आले होते, त्यांनी सभा कोणतीही घेतली नाही, मात्र त्यांनी एक टॉक शो घेतला होता। एमआयएमचा विचार केला तर असुद्दीन ओवैसी, अकबर ओवैसी यांनी संभाजीनगरमध्ये सभा घेतल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील संभाजीनगरला सभा झाली। उद्धव ठाकरे यांची देखील सांस्कृतिक मंडळावर सभा झाली। त्यामुळे एकंदरीत सर्वच पक्षाचे महत्त्वाचे नेत्यांनी संभाजीनगरला प्रचारासाठी आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं। मात्र एकंदरीत आता पारडं कुणाचं जड, तर जी चर्चा आहे, जे चित्र दिसतंय त्यात भाजप 1 नंबरचा पक्ष ठरेल असा दावा भाजपच्याकडून केला जात आहे, तर 2 नंबरचा पक्ष आम्ही ठरेल असा शिवसेने म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडून केला जातोय। यासोबत आपण गेल्या वेळेसची जर आकडे बघितलं तर गेल्या वेळेस एमआयएम देखील 25 उमेदवार एमआयएमचे निवडून आले होते। त्यामुळे एमआयएम देखील जी अधिकाधिक जे उमेदवार निवडून येणार आहेत त्या पारड्यात एमआयएमचा देखील समावेश असण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीत गेल्या 2015 नंतर ही सगळी निवडणूक होते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी पुलाखालून पाणी गेलेलं आहे। या 8 दिवसात बराच घडामोडी घडलेल्या आहे। जो या पक्षात होता उमेदवारी देण्यापूर्वी उमेदवारी मिळाली नाही म्हणून तो दुसऱ्या पक्षात गेला, असे अनेक लोक आहेत। त्यामुळे प्रचाराचे गणित देखील बदललेले आहे। यापूर्वीची जे निवडणुकीचे गणित होते त्यात देखील बदल झालेला आहे। त्यामुळे बऱ्याच घडामोडी घडल्यानंतर आता कुणाची सत्ता येणार, कुणाचा महापौर होणं हे 16 तारखेला स्पष्ट होईल। मात्र संभाजीनगरच्या घडामोडी ज्या आहेत तर या घडामोडीमुळे या यंदाची जी 2025-26ची महानगरपालिका निवडणूक होती त्यात सर्वाधिक चर्चा संभाजीनगरची झाली आणि सर्वाधिक लक्ष वेधून घेण्याचं काम देखील संभाजीनगरने केलं होतं। दीपाली, निश्चित। मोहसिन, आणखी एक महत्त्वाचं जे आरोप प्रत्यारोप झालेले होते ते तर सुरूच होते, मात्र त्यानंतर सभा ज्या झालेल्या होत्या त्यामध्ये कोणकोणती अशा आश्वासनं देण्यात आलेली होती ज्यावर लोकांचा फोकस असू शकतो किंवा लोकांच्या पसंतीमध्ये हे मुद्दे उतरू शकतात? दीपाली, मुळात संभाजीनगरची निवडणूक मुद्द्यापेक्षा गुद्द्यावर म्हणजे हाणामारीवर जास्त चर्चेत होती। पण जर विकासाचे मुद्दे जर आपण केले, संभाजीनगरचा गेल्या 30 वर्षांपासून एक मुद्दा प्रत्येक निवडणुकीत असतो, तो म्हणजे पाणीचा प्रश्न। आधी शहरातील अनेक भागात 10 ते 11 दिवसांपासून पाणी येतं। त्यामुळे प्रत्येक पक्षाचा जो नेता इथे येत होता त्यांच्याकडून दावा केला जात होता की आम्ही आता रोज पाणी देण्याचा प्रयत्न करू, आमची सत्ता आली तर। आणि हे आश्वासन संभाजीनगरकरांना नवीन नाही। दुसरा मुद्दा आहे कचऱ्याचा।
तिसरा मुद्दा आहे पार्किंगचा, कारण शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी लोकांना पार्किंगची व्यवस्थाच नाही आहे आणि यासोबतच रस्ते असेल किंवा इतर मुद्दे होते ते देखील प्रचारात पाहायला मिळाले. मात्र पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळाला. आणि आणखी एक मुद्दा जो प्रत्येक निवडणुकीत संभाजीनगरला पाहायला मिळतो तो म्हणजे खान की बान. शेवटच्या टप्प्यात नितेश राणे असतील किंवा दुसऱ्या बाजूने अकबर ओवैसी असतील यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा आणला, प्रचारात आणला आणि त्यावरून या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात पाण्यासोबत खान की बान ही देखील चर्चा सुरू झालेली आहे. मात्र आता मतदार काय कुणाला मतदान देतात, कुणाच्या पारड्यात हे सगळं विजयाचं गणित पाडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बरोबर. प्रत्येक वेळेस पाण्याचे हे अनेक असे मुद्दे होते मोहसिन, आणि त्याचमुळे आता संभाजीनगरमधील नागरिक नेमके कुणाला कौल देतात हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. तुम्ही सोबत राहा. आपण नागपुरात जाणार आहोत प्रवीण मुधोळकर यांच्याकडून सगळा आढावा जाणून घेण्यासाठी. प्रवीण, खरं तर नागपूर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं होम पिच आणि त्यामुळे इथे प्रचाराचा धडाका असेल, सभांचा धडाका असेल हा सर्वाधिक सुद्धा पाहायला मिळालेला होता. किती फायदा होईल या सगळ्या सभांचा? त्या व्यतिरिक्त आता थेट प्रश्न हाच आहे, कुणाची सत्ता नागपुरात येणार, कुणाचा महापौर होणार? नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती फक्त भाजपसाठीच नाही तर काँग्रेससाठी सुद्धा ती महत्वाची आहे. कारण की गेले 20 वर्ष जर सोडले तर अनेक इथे काँग्रेसची सत्ता राहिली आहे. त्यामुळे काँग्रेसला असं वाटतं की आपला बालेकिल्ला आहे. पण दुसरीकडे गडकरी, फडणवीस, बावनकुळे हे नागपूरचे असल्यामुळे नागपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता आपली असली पाहिजे यासाठी प्रतिष्ठा या तिन्ही नेत्यांनी पणाला लावलेली आहे. यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात आहे. संघाला 100 वर्ष आता पूर्ण झालेली आहे. त्यामुळे संघ ज्या ठिकाणून सुरुवात झाली आणि संघाचं मुख्यालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेची सत्ता असली पाहिजे अशी संघाची इच्छा आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे वेगवेगळ्या अंगानं पाहिलं जातं. गेल्या 3 टर्म पासून नागपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता असल्यामुळे अनेक नगरसेवकांवर नाराजी होती. त्यामुळे भाजपनं त्याची काळजी घेत जवळपास 50 नगरसेवकांचे तिकीट जे आहे ते कापलं. त्यामुळे या ठिकाणी असं सांगितलं जातं की हे जे तिकीट ज्या लोकांचं कापलं त्या लोकांची नाराजी आहे आणि त्याचमुळे भाजपसाठी सुद्धा आणि काँग्रेससाठी सुद्धा ही प्रतिष्ठेची अशी निवडणूक होणार आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. 5ही रिपोर्टर आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि अत्यंत सविस्तर आढावा त्यांनी दिलेला आहे.